15 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे आणि सर्वांना एकच प्रश्न की शिवलीलामृत ग्रंथाच्या पारायणाची सुरुवात कधी करावी आणि त्याचे नियम काय. यावर्षी योगायोग बघा, बरोबर 9 फेब्रुवारीला सोमवारी आपल्याला पारायणाची सुरुवात करावी लागते. म्हणजे 15 तारखेला म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी आपलं पारायण पूर्ण होतं. मग आता याचे नियम काय, चला जाणून घेऊया. सर्वात पहिला म्हणजे या ग्रंथाचे वाचन स्त्री पुरुष दोघेही करू शकतात. दुसरं, या ग्रंथामध्ये एकूण 14 अध्याय आहेत आणि आपल्याला दररोज यातील 2च अध्याय वाचायचे आहेत. तिसरं, या ग्रंथाचे वाचन आपल्याला हळू आवाजात करायचे आहे, पण मनातल्या मनात नाही. चौथं, जितकं होईल तितकं या ग्रंथाचं वाचन पहाटे किंवा सकाळच्या वेळीच करावं. आणि जर तुम्हाला जमतच नसेल तर दुपारी 12च्या आत ग्रंथाचं वाचन करून संपवावंच. पाचवं, पारणाच्या काळात सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण, मद्य, मांस यांना स्पर्शही करू नये. सहावं, पहिल्या दिवशीही संकल्प करावा, हे महादेवा माझ्याकडून हे पारायण तुम्ही करून घ्या. जो मूळ संकल्प आहे ना, तो कसा करावा, त्यामध्ये काय म्हणायचं हे मी कॅप्शनमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आता सेव्ह करून ठेवा. सातवं, दररोज वाचनाच्या अगोदर ओम नमः शिवाय किंवा सांब सदाशिव या मंत्राचा 108 वेळा जप करावा. आठवं आणि सर्वात महत्त्वाचं, समाप्तीच्या दिवशीही महाआरती आणि महानैवेद्य करावा. त्यामध्ये प्रामुख्याने पुरणाची पोळी आणि दहीभात असावा. आता आपला समाप्तीचा दिवस हा महाशिवरात्रीचा असल्यामुळे या दिवशी अनेक लोकांचा उपवास असू शकतो. त्यामुळे तुम्ही महाशिवरात्री दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी या पारायणाची सांगता करू शकता. मी कॅप्शनमध्ये संपूर्ण नियम आणि संकल्प कसा करावा हे लिहिलेलं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा आणि एका अशा शिवभक्तापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ज्याला हा शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.